भगवान श्रीराम जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परत आले, त्या आनंदात अयोध्येतील लोकांनी दिव्यांनी संपूर्ण शहर उजळवलं आणि तेव्हापासून दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव ठरला। ही कथा आपण ऐकलेलीच आहे। हिंदू परंपरेनुसार दिवाळी हा सण अशाच अनेक ऐतिहासिक घटनांशी जोडला गेला आहे। त्यातून अनेक कथाही प्रसिद्ध आहेत। दुसरी कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णानं राक्षस नरकासुराचा वध केला आणि लोकांनी आनंदाने दिवे लावले। या दोन्ही कथा सांगतात की दिव्यांचा प्रकाश म्हणजे फक्त सजावट नाही, तर प्रत्येक मनातील अंधारावर विजयाचं प्रतीक आहे। पद्मपुराणातही दिवाळीची नोंद आढळते। काही उपनिषदांमध्ये दिवाळीला यम आणि नचिकेताच्या कथेशी जोडलं गेलं। ही कथा योग्य अयोग्य, ज्ञान अज्ञान, खरं किंवा क्षणिक धन याबद्दल शिकवते। तर स्कंद पुराणानुसार दिवा हा सूर्याचा प्रतिनिधी आहे। सूर्य जीवनासाठी प्रकाश आणि ऊर्जा देतो। तसंच हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातच आपली स्थितीही बदलतो। 7व्या शतकात संस्कृत नाटक नागनंदमध्ये राजा हर्ष यांनी या सणाला दीप प्रतिपादोत्सव असं म्हटलंय, ज्यामध्ये दिवे लावले जात होते आणि नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू दिल्या जात होत्या। 9व्या शतकात राजशेखर यांनी काव्य मीमांसामध्ये याला दीपमालिका असं संबोधलंय, म्हणजे घरांची पुताई केली जात होती आणि रात्री घर, रस्ते, बाजार तेलाच्या दिव्यांनी सजवले जायचे। 11व्या शतकात फारसी प्रवासी आणि इतिहासकार अल बरुनी यांनी आपल्या 11व्या शतकातील संस्मरणांमध्ये भारतात दीपावली हा कार्तिक महिन्यात नवीन चंद्राच्या दिवशी हिंदूंनी साजरा केला जाणारा सण असल्याचं नमूद केलंय। व्यावहारिक अर्थानुसार बघाल तर कार्तिक महिन्यातील अमावस्येची रात्र काळोखी आणि थंड असल्यानं दिवे लावले जातात, जे प्रकाश आणि उष्णता देतात। थोडक्यात काय तर दीपावली हा इतिहास, धर्म, संस्कृती, ज्ञान आणि प्रकाशाचा सण आहे, ज्यामध्ये प्रकाश, आनंद आणि समृद्धीचं खूप महत्त्व आहे। तुम्हाला दिवाळीच्या आणखी काय काय आख्यायिका माहिती आहेत? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावा बत्तीला फॉलो करा।